राजाच्या नगरीत बायका किती असतील? तुमच्या गावाची काय लोकसंख्या? हा हा, तसा मोठा वाडा पोकळ वासा वारा जाई भासा भासा असं नाही सांगायचं. हा, अॅक्युरेट पाहिजे. कारण यादी येत असती, या गावात पुरुष इतके, महिला इतक्या, आणि एक तिसरा कॉलम असतो इथे तृतीय पंथी किती, तिथे 0 असते. असं असतं का नाही? चला, मग तुमच्या गावात जरी इतक्या महिला असतील तर गोकुळात किती असतील त्या काळात विकासजी? मग गोकुळात एवढं गायीच्या पदस्पर्शानं जर गोकुळ पवित्र असेल तर मग यशोदेकडेच का? एवढा मुद्दा आहे का? पूर्णविराम करू. 2500 प्रसंग येतो. 2500 येड्या बाळ्याला सांगता येतील. चलू द्या रोज 2.5 घंटे कीर्तन. येडा बाळ्या विद्वान किती सांगतील विचार करा. विद्वान किती बोलतील? विद्वान किती बोलतील? विद्वान येडा बाळ्या. किती मिनिटं राहिले? 7-8 मिनिटं फक्त. भागवत वातावरण खरं, लोक जेवायचे. 8 मिनिटं वेळेच्या पुढे नाही जात. मला कळत ना. मला योग असा आला. श्रुतीने प्रश्न केला, माय आता यशोदा माय का? हे राहू द्या, पुन्हा कधी ऐका आता वेळ. कारण बैल 2 आणि जमीन 300 एकर, इतकी पाळी होत नसती. आणि मी पुन्हा उभा ते हाणतो. मला शेव करळ कळतंय, मला बैलाला पाणी पाजायचं कळतं, वैरण टाकायची कळती, यठणाला मागच्या यठणाला काय म्हणते ते कळतंय. आवता कुंजे गुतीत आहेत का? त्या यठणाला वेगळंच नाव आहे, कीर्तनात सांगत नसते. आणि सगळे नका हसू, ज्यांच्या पॅन्टीवाल्याला ते येत नाही कळत नाही. तर तुमचं हसणं बाहेर माणसावानी, पुढचं हसल्यावर एकदा कशासाठी हसलं कळाल्यावर 2दा. त्या यत्नाला मागच्याला काय म्हणते ते जुन्या लोकांना माहिती, तुम्हाला काय माहिती? असो, मग यशोदेकडेच का, बाकीच्या स्त्रियांकडे का नाही? त्याचं कारण होतं, एकम जन्मयती प्रिया ज्येष्ठादरे शुभयस्थिता पुरुषार्थ पाती परवे पुरुषार्थ स्त्रीत्व पुरुषार्थायाम पातिव्रता धर्मोजया. हा शास्त्र असं सांगतं की स्त्रीला एक ठराविक प्रकारचा पती आहे. एक चंद्र नावाचा पती, एक अग्नी नावाचा पती, एक कोणता पती? चंद्रानं काय दिलं माहितीये तुम्हाला? अग्नीनं ओझत्व दिलं. आपल्याकडे स्त्रीला चंद्रानना, चंद्र साक्षी जुन्या लोकांना कळते. कशी आहे नवरी? चंद्रानना आहे. हो, जाऊ दे आता, इथून सुरुवात असेल तर मी तरी काय सांगू. आणि एक प्राणवल्लभ नावाचा पती आहे, ते बहुल्यावर स्वीकारला जातो. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां, असंच म्हणतात ना राम. हा पती. एक सांगू माझ्या माईंनो, यशोदा स्वीकारली का? जेवढे जन्म स्त्रीचे भेटले तितक्या जन्मात तिनं देवापेक्षा जास्त मान आपल्या नवऱ्याला दिला. आपल्या नवऱ्याला किंमत दिली महाराज, देवापेक्षा जास्त. देवापेक्षा, मला नाव माहित नाही बरं, भास्कर महाराज. देवापेक्षा. जी बाई नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडती, तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळून जाईल. टाळ्या कशाला बी वाजी जाऊ नका येड्यावानी, हे काही तमाशा नाही. शक्यतो फडकऱ्यांचा नियम आहे बरं. आपल्या वारकरी संप्रदायाचा खरा नियम आहे, टाळी ही भजनातच वाजली पाहिजे. पण काही आमचे लोक आधीच शिकून ठेवतात, मी असं बोलल्यावर टाळ्या वाजीत आहे. हे तू पुढच्या जन्मात त्वाम जन्माम त्रुती पंथा भयस्ति तेषु विठाला विठा. तसं नाही, टाळी वाजवावी, टाळ्या नाही वाजवायच्या. टाळ्या ह्या आश्वासनाच्या असतात आणि टाळी हे उद्धाराचं लक्षण असते. टाळी ही फक्त भजनातच वाजली पाहिजे. मी बीजेला जात असतो, देवकर मालकांचं कीर्तन, बापसाहेब मालकांचं कीर्तन ऐकलं आणि दरवर्षी ऐकत असतो. कधी बसून, यावर्षी उभं राहून ऐकलं. आधार भेटला एक, उभं राहून कंबर बांधून ऐकलं. एक जण गप करून अरे म्हणले टाळ्या नाही वाजल्या पाहिजे, टाळी वाजली पाहिजे. मोठ्यांचं वाक्य लक्षात ठेवायचं. आपल्या संप्रदायामध्ये उद्धाराचं साधन आहे, आश्वासनाचं नाही.
राजकीय क्षेत्रात आश्वासन असते तिथं वाजीचा टाळ्या, इथं उद्धार आहे, इथं फक्त टाळीच वाजली पाहिजे. आणि बरं ठीक आहे, वाजली एखाद्या वेळेस तो महत्वाचं कारण असलं पाहिजे, तो वाजली पाहिजे, कव्हा वाजवायची, तसं नसतंय. काय सांगू लागलो, बाईचा सर्वात मोठा देव आपला पती आहे. इथं बसलेल्या ज्या ज्या बाईच्या कपाळावर कुंकू, टिकली म्हणा कुंकू एकच, आता काल बदलला, काल आहे तस्मे नमा, जिच्या कपाळावर टिकली कुंकू आहे तिनं नवऱ्याचं दिवसात एकदा दर्शन घ्यायचं. किमान लाज वाटली तर आठवड्यात तरी एकदा घ्यायचं. लयच जर लाज वाटली, कंबर वाकतच नसन, येडिंग झालेली असेल, तर 15 दिवसात पक्षाय तनो दर्शनम पती परमेश्वराय नमः, तिनं तिच्या नवऱ्याचं दर्शन 15 दिवसाला एकदा घ्यायचं, महिन्यात 2दा घ्यायचं. हो, आणि महिन्यात 2दा जर नवऱ्याच्या पाया पडत नसल तर ही पंढरपूरला चंद्रभागेत पुरली तरी हिला मोक्ष नाही. स्वतःच्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, खोटं बोलत असेल तर सकाळच्याला व्हॉट्सअपला येईल, हरिभक्तीपरायण गिरगावकर विलीन, लगेच एक जण टाकतो गेले दिगंबर, त्याला तर अकलच नाही, त्याचे तर आकलीचे कांदे फुटले. हे अभंगाचं कड हो कोणाला टाकाव, आयुष्यभर भंगिरेपणा केला त्याला इतका पवित्र अभंग टाकीत असतात का? यम लय हानीन सुंगड्या तुला विठाला. बाईंनो राग येऊ देऊ नका, माझा स्वार्थ काय? तुम्ही म्हणताल मेला आमच्यावर बॉम्ब का टाकतो, माझा स्वार्थ आहे या देशाची ओळख या देशातला पुरुष म्हणून नाही, या देशातली ओळख या देशाची स्त्री म्हणून आहे. राज्य राणी व संपत्ती, ज्या घरी कुल स्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, काय पुरा आहे मला, या देशाची ओळख या देशाची स्त्री म्हणून आहे. स्वामी विवेकानंद असतील, धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप असतील, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज असतील, या देशातल्या भगवान शिवजीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणारी देवी अहिल्याबाई होळकर असेल, या देशाची घटना लिहिणारी, गरिबी परिस्थितीत आपल्या मालकाच्या खांद्याला खांदा लावून संसार करणारी रमाबाई असेल, तुमच्यातल्या एका स्त्रीच्या पोटी जन्माला आल्या. धर्मरक्षक शंभूराजे असतील, आपल्या देशात धर्मरक्षक मोजकी लोक आहेत बरं का. जो शरीराची आहुती धर्माकरता देतो त्याला धर्मरक्षक म्हणतात. महाराज धर्मरक्षक होऊ शकत नाही बरं का, पदव्यालाही जाऊ नका. महाराज धर्म प्रचारक असतो. हेच्या महाकरणे काम, बीज वाढवावे नाम. आपण काय करायचं? नामाचा प्रचार करायचा. आपण धर्माचे प्रचारक आहोत, धर्म रक्षक शंभूराजे होऊन गेले. त्याच्यानंतर धर्मरक्षकाची व्याधी माझ्याकडे 50-55 लोकांची आली. श्री गुरु आपल्याकडे पंथ पडले, पडले, समाज पडले. एका पवित्र माणसाची 2 लेकरं धर्मरक्षक ठरले. शिखांचे धर्मगुरु, काय नाव? श्री गुरु गोविंद सिंह. श्री गुरु गोविंद सिंहांचे महाराज 2 पुत्र धर्मरक्षक ठरले. धर्मरक्षक एकाच वेळेला याच देशातल्या हरामखोरांनी जिवंत एका घरात दफनून टाकले. दोघा भावापैकी एकाची शंकर बुवा उंची जास्त होती, 2-3 इंचानं, आणि एकाची कमी होती अशी. तर ज्याची उंची कमी तो हसू लागला. ज्याची उंची जास्त आहे त्याने विचारला, अरे आपल्याला मरायचं, हसतो कशाला? ऐक ना, या देशामध्ये धर्मरक्षणाकरता तुझ्यापेक्षा मी जास्त पुण्यवान आहे. का? कारण माती टाकल्याच्या नंतर अगोदर मी मरणार आहे, तुझी उंची जास्त असल्यामुळे तू उशिरा मरणार आहेस. महाराज या देशासाठी बलिदान देणारा लवकर प्राण जातोय की धर्मरक्षक होऊ शकतात. आपण धर्मरक्षक नाही, आपण धर्म प्रचारक आहोत, इतकं लक्षात ठेवा. विठाला विठाला. मग विकासजी धर्मरक्षक कोण?
धर्म रक्षावया अवतार घेसी किंवा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे युगे। तुम्ही आम्ही नालायकपणा केल्यावर आपल्या नाकावर मिरे वाटण्यासाठी पंढरपुरातला अवतार घेतो। तो धर्म रक्षक आहे, आपण धर्म प्रचारक आहोत। चला माझ्या माईंनो, या देशाला सांभाळणारी लेकरं जन्माला घालायचं तुमच्यात काम आहे, तुम्ही चुका करता कामा नये। म्हणून स्त्री चुकली की आपत्ती चुकीची जन्माला येत असतात, म्हणून तुमच्यावर बॉम्ब टाकते। माझा हा स्वार्थ, देश सांभाळणारी रत्न तुमच्याकडे आहेत, तुम्ही सांभाळू शकता, त्यांना मोठं करू शकता। म्हणून बाईचा सर्वात मोठा देव कोणता असेल तर आपला पती आहे। जी बाई दिवसात नवऱ्याचं 3दा दर्शन घेते तिला कोण्यात देवाच्या पाया पडायची गरज नाही, तिची देवावरी सत्ता। तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता। ऐका माझ्या माईंनो, यशोदेकडेच का आपल्या राज्यावर संकट आले, शेतीवर। आता येताना पाहिलं इथं पेरलेली सोयाबीन होती, मी काळे गुरुजीला दाखिलं, विकासजीला दाखिलं, त्या सोयाबीन मध्ये आता रोटर घालायचं काम आहे। काय करायचं त्या शेतकऱ्यानं? शेतकरी म्हणण्यापेक्षा ती शेती ज्याची असेल त्या शेत मालकाच्या घरातल्या लोकांपेक्षा त्या घरातला जो कुटुंब प्रमुख आहे किंवा महाराज कुटुंब प्रमुख, त्यानं करायचं काय? त्याला एकच विचार पडतोय, आपली शेती निसर्गात आता वाहत गेली, आपण संसारातल्या लोकांचं उदरपोषण कसं करायचं याची त्याच्यावर चिंता असते। आणि त्या कुटुंब प्रमुखातला चिंता करणारा व्यक्ती म्हणजे घरातला ज्येष्ठ पुरुष असतो। एक विनंती करीन माझ्या माईंनो, यशोदेकडेच का? त्याचं कारण सांगतोय की यशोदेनं घरातल्या ज्येष्ठ लोकांचा आदर केला, सासू सासऱ्यांचा आदर केला। ज्या घरामध्ये वयस्कर लोकांचा आदर केला जातो त्या घरातली लेकरं सात्विक जन्माला येतात, क्रांतिकारी जन्माला येतात, देशसेवक जन्माला येतात, नामाचा प्रचार करणारी जन्माला येतात। त्याच्यासाठी त्या घरातल्या स्त्रीनं घरातल्या म्हाताऱ्या लोकांचा आदर करणं गरजेचं आहे। हा मुद्दा यशोदेकडेच का? तिसरा मुद्दा सांगतो, जास्त सांगत नाही। तिसरा मुद्दा असा आहे, यशोदेला अग्नीची सेवा घडली। विठाला विठाला दोन-तीन मिनिटात एक मुद्दा सांगतो। यशोदेला अग्नीची सेवा घडली, अग्नीची सेवा घडली, अग्नीची। अग्नीची सेवा घडली। काय अग्नीच्या सेवेतले तत्व सांगितले? 50 तत्व आहेत त्याच्यातले, मला प्राप्त झालेले असे भरपूरशे तत्व आहेत। या भारत देशातल्या पवित्र स्त्रीने स्वयंपाक करत असताना जितका स्वयंपाक आपल्या लेकरांना गोड करते, सात्विक करते, लवचिक करते, गरम करते, तितकाच सासू सासऱ्यालाही तितकाच करावा, तितकाच आपल्या पतीला सुद्धा करावा। अग्नीतल्या तत्वातलं एक तत्व आहे। दुसरा एक मुद्दा सांगितला, अग्नीनं तुम्हाला ओझत्व दिलंय माझ्या मावल्यांना। एक पुरुष म्हणला बायकांना कसं ओझत्व दिलं? ऐक, आपल्या महाराष्ट्रातल्या बायकांनी जर मीटिंग घेतली, 15 दिवस पुरुषांनी स्वयंपाक करायचा आणि सगळा चुलीवर करायचा ठरला, जर तुमच्या धोतराला पॅन्टीला जर माशा धरायसारखे छिद्र नाही पडेत, मला बाळू महाराज म्हणू नका। जाळे इकत घ्यायचं कामच नाही, हे धोतर न्यायचं की द्या बोयाला। अग्नीनं ओझत्व दिलं माझ्या माईनं। तापलेल्या तयावर सुद्धा भाकरी करण्याची ताकद तुमच्या हातात दिली, ओझत्व दिलं अग्नीनं तुम्हाला। या अग्नीची साधना घडली। यशोदेनं पहिलं चिपटा अग्नीला टाकायचं, अग्नी प्रसन्न झाला आणि अग्नीने विचारलं, माय काय पाहिजे? मला एकच दे, विश्वाचा बाप माझा पुत्र व्हावा, विश्वाचा मालक माझा पुत्र व्हावा, असं तिनं मागितलं। अग्नी तथास्तु म्हणून गेला। महाराज कधी कधी एखादा शब्द देत असताना विचार करून बोललं पाहिजे। अग्नी सहज बोलून गेले। आणि मग आता देव जन्माला येणं अग्नीच्या हातात नाही, देवाच्या हातात आहे। मग देवाकडे ज्या वेळेला अग्नी गेला, देवानं सांगितलं, अग्नी नारायणा
तुम्ही फार मोठे आहात, तुमचं एक अलौकिक स्थान आहे, अनन्य साधारण महत्व आहे अग्नीला. कारण विश्वातली प्रत्येक गोष्ट जर शुद्ध होत असेल तर ती अग्नीने शुद्ध होती. सोन्यासारखं शुद्ध आमदार साहेब धातू एका जगात सोन्या इतकं राजधातू नाही, तो फक्त सोनच आहे. सोन्याला राजधातू का म्हणायचं माहितीये का? या देशातल्या काही ठराविक गोष्टी आता त्या कोणाच्या घरून घ्या, बाटत नाहीत, बाटत नाही. अग्नी कोणाच्या घरचा आणा, बाटत नाही. अग्नी बाटत असतो का? नाही. आणि सोनं बाटत असतं का? नाही. सोनं जर बाटलं असतं तर गंगाव आमच्या लोकांनी घेतलंच नसतं, आहे का नाही? मेलेल्या माणसाचं घेतलं बाटलो असतात ना, आम्ही घेतलं नसतं. सोनं बाटत नसतं, अग्नी बाटत नसतो. एक जण नवीनच घर बांधलं, अधिक मास महिना आला, सासून अंगठी केली दूध इकून, सासून अंगठी केली ती दूध इकून, पण पाणी जास्त टाकीत होती म्हणून सोनाराने एका नंबरनं मोठी केली. त्याला 18चा इड होता आणि ती 19ची केली, आणि 19ची केल्यावर दोरा बांधावानं बांधलीच नाही. तसंच घरी आलं, आणि घरी आल्यावर बाथरूमला गेलं, आणि बाथरूमला गेल्यावर साबणानं तोंड धुतलं, साबणानं तोंड धुतल्यावर पुन्हा बाथरूमला गेलं. आता त्याच्यात फेस राहिला ना जरसा, हात झटकिल्याबरोबर अंगठी दोन्ही एकाच जागेवर होतं ना, आंघोळीचं ते बी एकाच जागेवर, नेमकी भांड्यातच पडली. एका तोळ्याची अंगठी. काय तोळा लालाजी? 1,11,000. मला सांगा, गरीबाच्या पोरीने इथून पुढे लोखंडाचे मंगळसूत्र बांधाव का? किती परिस्थिती बिकट आहे का नाही? किती परिस्थिती. म्हणून ए नटराज मंडळ, तुम्हाला सांगतोय, सोनं इकत घेत जा कधी कधी. मी एका कीर्तनात सांगितलंय, 2.5 लाखाचा मोबाईल घेणाऱ्याची पाठ कधीच थापटिणार नाही, पण 1 लाखाची अंगठी घालणाऱ्याची पाठ थापटीन. पट्ट्या पाठ. हिम्मत असेल तर अंगठ्या घालून फिरा, तुमच्या पाठ थापतील. कारण आमदार साहेब, 2.5 लाखाचा मोबाईल जर 10 वाजता घेतला आणि 4 वाजता इकायला काढा तर केवढ्याने इकतू? सगळ्याला एकूण एकाची शपथ आहे, इमानदारीने सांगाकडे भागवत बुवा, केवढ्याला इकतू? मोबाईल मध्ये काहीच नाही एरवारची चूक रामबुवा, काहीच चूक नाही, काहीच चूक नाही, पण इकणारा म्हणून तू काहीतरी गडूळ आहे. अंगठी रातच्या बी का बरं? अंगठी गेली संडासच्या टँक मध्ये, आणि त्याची बायको जरा देवलसणी होती, देवस्वरूप नव्हती, देवलसणी. ह्या देवलसण्याला येडपट असतात. ह्या एकादशी धरीत नाहीत, ह्या सोमवार धरीत नाहीत, ह्या प्रदोष धरीत नाहीत, ह्या खडे मंगळवार धरतात, हो ढवळे बुधवार धरतात, ह्या एकादशी धरीत नाहीत. ह्या देवलसणे, ह्या भंगिऱ्याचं ऐकतात नाही, ह्या सात्विक लोकांचं थोडंच ऐकत असतात. या एकादश नाही धरा वाटत. हा, खडा मंगळवार. आमची इथं खडा मंगळवार धरणार बाई आली. ती बाई आल्याच्या नंतर बऱ्या घरची होती, 4-2 पैसे होते, 5 वेळा तिच्या सासऱ्याकडे म्हणजे चहा करा, मी घेत नाही चहा, दूध करा, नाही म्हणले दूध, पण म्हणलं घ्या ना बाई. मग देखता उभ्यान पिली. मी म्हणलं बाई तुम्हाला काही वाटतंय का? काय झालं? माझ्या देखता उभ्यानं दूध पितात. म्हणले महाराज, तुमच्या देखता उभ्यानं दूध प्या वाटत नव्हतं, पण मला खडा मंगळवार आहे, मी उजाड्यापासून दिवस माणूस तर बसून काहीच करीत नाही, जेवण उभ्यानच, पाणी उभ्यानच, दूध उभ्यानच, खडा मंगळवार. कोण्या महाराजांनी सांगितलं मला दाखव, म्हणलं त्याला आमुष्याला पिराला कापितो, हो आमुष्याच्या दिवशी पिराला कापितो, त्या हराम खोराला. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. बंगऱ्याचं ऐकत जाऊ नका. काय सांगू लागलो? सोनं कोणाच्या घरचं घ्या, बाटत नाही. 4 वर्षाच्या नंतर संडास उपशिला आणि त्याच्यातून अंगठी निघली. ती केली तवा 17,000 रुपये तोळ्याची होती. ती केली तवा 17,000 रुपये तोळ्याची होती. त्या नवऱ्याची बायको येडपट, माय ती घाण आहे, ती कशाला घेतली? ते म्हणला सांडाळणी, हे इकली की सगळं खताड होतंय, सगळं सोयाबीनचं बिन, सगळं खतान, सगळे फवारणे एकाच अंगठीत झाले. ती म्हणली बाई, तेव्हा तर माझ्या आईनं 17,000चीच केली, त्याच्यात 9,000चं पाणी टाकलं होतं, तरी पण 1,11,000 आले तिचे. सोनं कोणाच्या घरचं घ्या, बाटत नाही. अग्नी कोणाच्याही घरचा घ्या, बाटत नाही. चला, साधना केली अग्नीची, अग्नी प्रसन्न झाला. देवानं सांगितलं, अग्निनारायणा, विश्वात तुमचं एक अनन्य साधारण महत्व आहे. अग्निशिवाय जगातलं काहीच होत नाही, काही होत नाही, काही नाही. प्रत्येक गोष्टीत अग्नी सांगितलं. आपल्या सगळ्या देवता अग्नीच्या मुखाने जेवतात बरं का.
सगळ्या देवता अग्नीच्या मुखाने जेवतात, सगळ्या देवता, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. आणि त्या अग्नीची साधना केली, अग्नी प्रसन्न. पण देवानं सांगितलं मी तिच्या पोटी जन्माला इतकं तिचं पुण्य नाही, पण तुम्ही वरदान दिले त्या ती खोटं करीत नाही. जरी तिच्या पोटी नाही जन्माला आलो तर 11 वर्ष 53 दिवस तिच्याकडे येईल. म्हणून वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला अखंड हरिनाम श्रीमद भागवत सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण श्री संत संभाजी महाराज मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती समाधी पुनर्प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळा श्री क्षेत्र कामारी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड अशा कामारी ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला हा जुनाट सोहळा आहे. गावात जेवढ्या नवाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आजचा यजमानपद ज्यांच्याकडे आहे असं नटराज तरुण मंडळ, भगवान गणेशाची स्थापना आमदार साहेब या मुलांनी केली. यांनी डीजे लावला नाही, आपल्या संस्कृतीला आवडणार नाही असं काम त्यांनी केलं नाही. एक लक्षात ठेवा तरुणांनो, तुम्ही मला आमंत्रित केले याच्याकरता सांगत नाही. गणपती बाप्पाचा आदर तुम्ही आदरानं केला, निश्चित माझा गणेश भगवान तुमच्यावर कृपा करील. महाराज हे विश्व चालते कोणावर माहितीये का? भगवान गणेशाच्या बाबावर चालते. गणेशाचे बाबा म्हणजे भगवान शिवशंकर. त्याने डोळा उघड्याशिवाय पाऊस पडत नाही, त्याने बंद केला की थेंब पडत नाही, त्याने डोळे झटकिले की आलेलं पीक मातीत जाते, गारगुंडा पडतात. इतकी शिवजीत ताकद आहे आमदार साहेब. आणि त्यांच्या मुलाचा उत्सव जर चुकीचा केला असेल, समाजानं दिलेली पैसे चुकीच्या मार्गाने जर खर्चिले तर भगवान गणेशाचे बाबा यायनं रावणाला आपतो हाणले 2:18 आमदार साहेब रावण किती श्रीमंत होता तो एका वाक्यात सांगतो. रावणाची एक चौक टिकल्यावर 13 बाऱ्या खासदार. रावणाची एक चौक टिकल्यावर 13 बाऱ्या खासदार गुणिले 7 कोटी. माझ्या गोळ्या नाही संपल्या बरं का, माझं दुखतंय फक्त कंबर. मला मी शेतात इळीळ काम करतो, पोते उचलितो, किती काम करतो, पण उभं 20 मिनिटाच्या नंतर एका जागेवर थांबता येत नाही. म्हणून नाईलाजानं बसावं लागतंय. नाही तर मी ते बी 4 फेब्रुवारी 2019ला अपघात झाला आणि गॅप पडला. कशाने भरो तू काय माहिती, आता याला तर कमीत नाही, औषधं खालो तरी त्याचा गॅप मिळच ना. एक चौक टिकल्यावर 13 बाऱ्या खासदार. एकाही देशात रावणाच्या विरोधात फॉर्म भरायची कोणाची मावी आली, पण 2:18 भगवान शिवजीनं मारला. शिवजी म्हणजे 11वे रुद्र, 11वे रुद्र म्हणजे मारुतीराय. मारुतीराय जर सोबत नसते तर 1 कोटी राम जन्माला आले असते तरी रावण मरत नव्हता. देशातला 6व्या क्रमांकाचा गुंड, देशातला 6व्या क्रमांकाचा श्रीमंत आणि देशातला सर्वोच्च विद्वान रावण भगवान शिवजीच्या हाताने आपटू मारलाय. मारुतीरायाची अवकृपा झाली रावणावर आणि कृपा झाली प्रभू रामचंद्रावर. महाराज मारुतीराय 11वे रुद्र आहेत. मग लक्षात घ्या, हे 11वे रुद्र शंकर कोणाचे बाप आहेत? गणेश भगवंताचे. रावणाला हाणू शकते, तुम्हाला हाणायला किती टाइम लागेल त्याला, पण तुम्हाला नाही हाणणार का? तुम्ही गणेशाला आवडेल असा उत्सव केलाय. तुम्ही माझ्या विघ्नहर बाप्पाचा आदर केलाय, म्हणून निश्चित माझे शिवजी तुमचा आदर करतील, इतकं लक्षात ठेवा. कारण भगवान गणेशाची ताकद इतकी मोठी आहे. महाराज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला दम आला, दम रावण मारायचा कसा, सर्व देवता मोकळ्या कशा करायच्या, तर मारुतीरायने विचार केला करायचं काय. भगवान गणेशाला आमंत्रित केलं. गणेशानं सांगितलं रावण मारायला सोपं काम आहे, मला लंकेत घेऊन चला. मग तुम्ही का जात नाहीत? म्हणले माझं रावणाचं भांडण आहे. आत्मलिंग दिलं त्यावेळेला लघवी मीच त्याला लावली आणि 3 हाका मॅच मारल्या आणि ते येईपर्यंत आत्मलिंग टेकून दिलं. त्या दिवसपासून रावण मला जरा हेच करतो. आणि बलीलच तर कामाला लावलं गणपतीला. गणपती बाप्पाला रावणाच्या नगरीत काय काम होतं पुराण वाचा, लक्षात येईल तुमच्या. गणपती बाप्पाला मी सांगत नाही कीर्तनात, सांगू नये, काही गोष्टी सांगायच्या नसतात. ते काम गणपती बाप्पाला लावलं आणि ते गणपती बाप्पा म्हणले रावण मारायचं सूत्र मी सांगतो. रावण जर मारायचा असेल त्याच्या पायऱ्या सोयीच्या करा. कारण रावणानं 9 ग्रहाच्या पालथ्या घातल्या होत्या. आता बोलण्यात काही लोक प्रभू रामचंद्राकडे चांगले होते, देवांकडे चांगले होते. रावणाला सांगितलं एवढा मोठा पुरुषार्थी माणूस तुम्ही आणि पाठीत काय मारता? अहो तुम्ही पुरुषार्थी रावणात, घराची छातीवर पाय द्या. आणि गणे म्हणले आता सोयीशे कोण करायचे? गणपती बाप्पा म्हणले मी रिकामाचे. मग सोंडीला आदेश दिला आणि पायऱ्या सोयीशा केल्या. पायऱ्या सोयीशा केल्याबरोबर गणपती बाप्पा म्हणले जमलं तू, आता तू ही उलटी गणती सुरू झाली. आणि शनीला सोयीचं केलं, मंगळाला सोयीचं केलं आणि बृहस्पती नावाच्या 3 ग्रहाला सोयीचं केल्याबरोबर रावणाचं सडण तिकडं रचलं समुद्राच्या तीरावर.
मग रावण मारायला कारणीभूत कोण असेल तर भगवान गणेश आहेत. एवढा मोठा रावण जगातला. तर आपण तर टाटर चोरणारे, वायर चोरणारे, भांगार चोरणारे, मायबापाला शिव्या देणारे, आपल्या भंगिऱ्याला तर कवा आणि काही मेळच कळणार नाही ना. पण निश्चित इथल्या आमदार साहेब नटराज तरुण मंडळ आहे, निश्चित पंचकृषीतून कोणी तरुण आले असतील यांचा आदर्श घ्या. या पोरांनी गणपतीला डीजे लावला नाही, आवाज तो इकडं तिकडं त्यांनी कसल्या प्रकारची काही गाणी लावून नाचली नाही, संप्रदायात वर्णी लावली. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायला आवडेल असं काम त्यांनी केलंय. म्हणून आमदार साहेब या तरुणांना कोटी कोटी धन्यवाद. माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना, सात्विक सदाचारी पुण्यशील भाव तुमच्या अंतकरणात देव. तुम्ही किती श्रीमंत होताल हे मला सांगता येणार नाही, पण आहे त्या परिस्थितीत तुम्ही संसार गोड करताल इतका आशीर्वाद तुम्हाला गणेशाचा लाभो ही गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो. आदरणीय आमदार साहेब माधवराव पाटील जवळगावकर ते सुद्धा या ज्ञानयज्ञाला भेट देण्यासाठी आले. आमदार साहेब तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय नामदेव फर्निचरचे सर्वा विकासजी आहेत त्यांनाही धन्यवाद. पत्रकार नरेंद्र येरावर त्यांनाही धन्यवाद. राम महाराज आहेत गावातले, आदरणीय कपिल महाराज आहेत, आमचे भागवत महाराज संपर्क करत होते. आदरणीय राजू मामा महाराज आदी करून सर्व मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. साहेब वातावरण आपल्या हातात नाही, वेळ आपल्याला दिलेला संपला, आता जेवावं लागतंय सगळ्यांना. आमचे आदरणीय शंकर महाराज असतील, आदरणीय विक्रम महाराज आहेत. वा, एक विनंती करीन राजो, सकाळी आंघोळ झाल्यावर 5-5 अभंग वाची जा, ही तुम्हाला विनंती करेल. आणि एखाद्यानं 1 कोटी रुपये जरी दिले तर कोणाच्या भागवतात ढोलकी वाजू नका, ही तुम्हाला विनंती करतो. कारण भागवत कोणाच्या बापाची जहागिरी नाही, भागवत हे कृष्णाच आहे. पण जरी तुम्हाला सांगितलं शंकर बा कोणी ढोलकी वाजवा 1 कोटी रुपये, तर घराची ढोलकी वाजल्याशिवाय राहणार नाही, इतकं लक्षात ठेवा. कोण्याही भागवतकाराच्या सानिध्यात ढोलकी वाजू नका. आपला संप्रदाय पवित्र संप्रदाय, हे वाद्य वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शिवशंकराने केली. या संप्रदायाचे अध्यक्ष भगवान शिवशंकर आहेत. शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. आणि भगवान शिवजीनं या संप्रदायात भजन परंपरा काढली. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे. आणि या भजनाला वाद्य कोणी दिलं असेल तर ते शिवजीनं आरक्षित केलं, हे वाद्य पकवाज आहे. एक लक्षात ठेवा, शंकरबुवा विक्रमबुवा हे पकवाज नावाचं वाद्य घेऊन पद्मश्री शंकर बापू आपेगावकर अमेरिकेत गेलते. आमदार साहेब अमेरिकेनं महासत्ता देश, उगवत्या सूर्याचा देश, जपान, अमेरिका या देशानं US मध्ये, बरोबर US म्हणतात ना, हो, शंकर बापूला आमंत्रित केलं. मला असं वाटतंय माझ्या अंगावर जितकं पांढरं धोतर आहे तितकं बापूंच्या अंगावर तेवढं पांढरं नव्हतं. एकदम साधे कपडे. बापू कधी कधी विस्तरी पण करत नव्हती, इतकी साधी. बापूला अशा ओळ्या पडलेला फेटा होता. पण बापू विमानातून, शंकर त्यांचं नाव शंकर बापू, योगायोगानं तुमचंही नाव शंकर आहे विक्रम. पकवाद असा पोटशी धरला. विमानाचं ते गेट बारीकसा असतं आमदार साहेब, डोक्यावर घेऊन पकवाद नाही, खांद्यावर घेता येत नाही, असं पोटशी धरला. आणि बापू विमानातून खाली उतरले. बापूला आमंत्रित करणाऱ्या मोठ्या मोठ्या लोकांनी पकवाद मागितला, पण बापूंनी जाऊस तर पकवाद नाही दिला. वापस आल्यावर एका मराठी पत्रकारांनी बापूंना विचारलं, बापू आम्ही पकवाद फक्त तुमची सेवा म्हणून घेणार होतो, तुम्ही आमच्याकडे का दिला नाही? असं 1-2 वेळेस बापूंना विचारलं, पण बापू बोलले नाही. पत्रकारांनी पुन्हा निघता विमानाची अलाउन्सिंग झाली आणि पत्रकारांनी विचारलं, बापू एक आमचं उत्तर अपुरं राहिलं, तुम्ही पकवाद आमच्याकडे का दिला नाही? बापूचे डोळे भरून आले आणि बापूनं सांगितलं, राजे हो, आयुष्यभर पकवाद खांद्यावर घेतला म्हणून तुमच्या देशानं मला आमंत्रित केलंय. ही पकवादाची ताकद आहे. इतकं मोठं वाद्य आहे आपलं. पण या वाद्यावर शंकरबुवा, आदरणीय विक्रमबुवा, फार पवित्र वाद्य आहे. राजू महाराज या टाळामुळं आपल्याला जात विचारित नाही, कोणी कुळ विचारित नाही, पंत विचारित नाही, श्रीमंती विचारित नाही, गरीबी विचारित नाही. ज्याच्या खांद्यावर पताका आहे, ज्याच्या गळ्यात टाळ आहे, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, ज्याच्याकडे पकवाद आहे, त्या माणसाला कोण्याही माणसाकडे जेवायला आहे. हो, कोण्याही माणसालाकडे जेवायला आहे. इतकी मोठी ताकद आपल्या या वस्तूत आहे. पुनश्च सर्वांचं मनपूर्वक गोड सास स्वागत करतो शब्दाने आणि तुमच्या सर्वांच्या चरणी वक्त्या नात्यानं प्रणाम करतो. गावकऱ्यांना आता माफी मागतो, मी रजा घेतो. विठो
भजन कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.